टीईटी परीक्षेच्या सक्तीच्या विरोधात आज शिक्षकांनी राज्यभर आंदोलन केलेलं आहे. धुळ्यात देखील शाळा बंद आंदोलन करण्यात आलेलं आहे. आपण बघू शकतो की धुळे शहरातील या ज्या काही शाळा आहेत या शाळेमध्ये नेहमीच विद्यार्थ्यांची गर्दी असते. संपूर्ण पटांगण हे विद्यार्थ्यांनी भरलेलं असतं. मात्र या ठिकाणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक व माध्यमिक शिक्षक आणि शिक्षकेतर जी काही समन्वय समिती आहे यांच्या वतीने आज धुळ्यामध्ये सर्व शाळा बंद करण्यात आलेल्या आहेत. जेव्हा जिल्हा परिषदेच्या असतील, प्राथमिक असतील, अनुदानित असतील, विना अनुदानित असतील, अशा सर्व शाळा या बंद करण्यात आलेल्या आहेत. त्याचा परिणाम हा या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या संख्येवर झालेला. आपण जर बघितलं तर सर्व जे काही वर्ग नेहमीच भरलेले असतात हे सर्व वर्ग ही या ठिकाणी रिकामी दिसत आहेत. कुठेही विद्यार्थी नाही. त्यामुळे मोठा परिणाम झाल्याचं चित्र आहे. शिक्षकांची प्रमुख मागणी अशी आहे की जी काही टीईटी परीक्षा आहे ही परीक्षा रद्द व्हावी आणि त्याच्यातून राज्य सरकारने दिलासा द्यावा. न्यायालयाने जो आदेश दिला आहे तो मागे घ्यावा अशा पद्धतीचं मागणी या ठिकाणी शिक्षकांची आहे. जवळपास 5,000 शिक्षक हे जिल्हाभरातून या ठिकाणी सहभागी झालेले आहेत. तर जवळपास 1100 प्राथमिक आणि 700 माध्यमिक शाळा या सर्व संपामध्ये सहभागी झाले आहे आणि शाळा या बंद आहेत. त्याच्यामुळे मोठा परिणाम आज दिसून येत आहे. येणाऱ्या काळामध्ये शासनाने कोर्टाने या परीक्षेच्या संदर्भात योग्य निर्णय घ्यावा आणि आम्हाला दिलासा द्यावा अशी मागणी शिक्षकांकडून करण्यात आलेली आहे. विशेष म्हणजे 5,000 शिक्षक हे जिल्ह्यामध्ये या ठिकाणी मोर्चामध्ये सहभागी झालेले आहे. मोर्चाद्वारे ते निवेदन देखील देणार आहे आणि जर हा निर्णय मागे घेतला नाही तर आमरण उपोषण करण्याचा इशारा देखील शिक्षकांनी या ठिकाणी दिलेला आहे. मनीष माचोळे, TV9 मराठी, धुळे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.